त्यानं स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला। त्यामुळे एकनाथ शिंदे यांची मोठी पंचायत झाली। मित्र हो, नमस्कार। कुणामुळे कधी कुणाची आणि कशा प्रकारची अडचण होईल हे अजिबात सांगता येत नाही। अहो, राजा म्हणून मिरवत असला तरी कधी कधी सामान्य माणसापुढे सुद्धा झुकण्याची वेळ येऊ शकते आणि असाच काहीसा प्रकार काल जळगावमध्ये घडला। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांचं विमान उडवायला पायलटनं थेट नकार दिला आणि प्रचंड गोंधळ उडाला। आता पायलटच तयार नाही म्हटल्यावर विमान उडणार कसं हो? एकनाथ शिंदे मुंबईला जाणार कसे मग? हे सगळे प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल बघा जळगावच्या दौऱ्यावर होते। आपले नियोजित कार्यक्रम उरकून ते जळगाव विमानतळावर पोहोचले। उपमुख्यमंत्री म्हटलं की मग केवढा लवाजमा, प्रशासकीय अधिकारी पुढे मागे धावत सुटलेले असतात। अगदी मंत्री येण्याच्या आधी म्हणजे अपेक्षित स्थळी पोहोचायच्या आधी सगळी तयारी केलेली असते। जे हवं ते मंत्र्यांसाठी लगेच हजर होत असतं आणि बघा इथं नकार देण्याचा तर प्रश्नच नसतो। एकनाथ शिंदे जेव्हा विमानतळावर आले म्हणजे जळगावच्या विमानतळावर आले तेव्हा त्यांच्यासोबत भाजपचे मंत्री गिरीश महाजन, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा होते। मुंबईला पोहोचण्यासाठी एकनाथ शिंदे घाईघाईनं आले, पण त्यांचं विमान उडवायला पायलट तयार नव्हता। त्यानं स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला। त्यामुळे एकनाथ शिंदे यांची मोठी पंचायत झाली। पायलट नाही म्हणतोय, आता मुंबईला जायचं कसं? अहो, मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनी सुद्धा या पायलटची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण पायलट मात्र काही केल्या तयार होत नव्हता। या विमानतळावर अचानकपणे हा एक हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालेला होता। स्वतः एकनाथ शिंदेही या पायलटची समजूत घालत होते, पण तरी तो काही केला ऐकायला तयार होत नव्हता। एकनाथ शिंदे यांचा सगळा ताफा विमानतळावर अडकून पडलेला होता। पायलटनं आपल्या तब्येतीचं कारण पुढे केलं होतं। सलग 12 तास उड्डाण केल्यामुळे पायलट आता हे विमान उडवायला तयार नव्हता। एक उपमुख्यमंत्री, 2 मंत्री, प्रशासकीय अधिकारी या पायलट पुढे अक्षरशः झुकलेले होते। पायलट मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होता, अडून होता। पायलटच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांना सुद्धा पाचारण करण्यात आलं, तरीही हा पायलट कुणालाच जुमानत नव्हता। एकनाथ शिंदे मात्र विमानतळावर अडकून पडलेले होते। अहो, तब्बल 45 मिनिट हा हाय व्होल्टेज ड्रामा जळगावच्या विमानतळावर सुरू होता। अखेर गिरीश महाजन हे विमान कंपनीशी बोलले थेट। मग विमान कंपनीनेही या पायलटला काही सुनावलं, काही समजावलं, काही ऐकवलं, काही जे काही व्हायचं ते त्यांचं झालं आणि मग कुठं त्यानंतर तो पायलट तयार झाला आणि एकनाथ शिंदे यांचं विमान अखेर मुंबईच्या दिशेनं झपावलं। असा प्रकार बहुधा पहिल्यांदाच घडलेला असावा। आपण कुठल्याही वेळे दौरे करू शकतो, आपण जे म्हणू तेच घडत असतं, आपल्याला कुणीही कशालाही नाही म्हणू शकत नाही, असा जो काही मंत्र्यांचा समज असतो त्याला मात्र आता नक्की धक्का बसलेला असेल। मित्रांनो, या प्रकरणामध्ये नक्कीच चूक कोणाची आहे असं तुम्हाला वाटतं? जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।